मी ओमप्रकाश राधेलाल पटले, संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती तिरोडा या आपल्या चॅनलच्या माध्यमातून यासाठी पुढे आलो आहो की या सप्टेंबर महिन्यामध्ये 9 आणि 10 तारखेला तिरोडा विधानसभातच नाही तर संपूर्ण गोंदिया जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झाली आणि त्यामुळे जे शेतकऱ्यांचा धान पीक आहे त्याचा फार मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले आणि जनप्रतिनिधी लोकांच्या मागणीनुसार शासकीय यंत्रणेनुसार जे पंचनामे करण्यात आले आणि पंचनामे तर करण्यात आले आणि त्याचबरोबर मे महिन्यामध्ये सुद्धा अवकाळी पाऊस आला होता आणि या अवकाळी पावसाच्या माध्यमातून त्यावेळेस सुद्धा जनप्रतिनिधींच्या मागणीनुसारच शासकीय यंत्रणेनुसार जे पंचनामे झाले आणि पंचनामेच्या माध्यमातून जिल्हाधिकारी साहेबांच्या माध्यमातून जे अहवाल शासनाला पाठवण्यात आले, पण आजपर्यंत हे कुठं ना कुठे सरकार पंचनामे करत आहेत आणि शेतकऱ्यांचा तोंडाला पानं पुसण्याचं काम करत आहे। आज अवकाळी पाऊस म्हणा आणि अतिवृष्टी या दोन झालेल्या काळामध्ये फक्त पंचनामे करूनच शेतकऱ्याच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम सरकारच्या माध्यमातून होत आहे। असे न होता शासनाने हे लवकरात लवकर शासनाने या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जे त्यांचे नुकसान झालेले आहे त्याचे पैसे त्वरित शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पाठवावे, जेणेकरून शेतकऱ्यांना सोयीस्कर होईल। नाहीतर आज आपला राज्यातला शेतकरी हा संकटात सापडलेला आहे, जेणेकरून कोणत्याही प्रकारे शेतकऱ्यावर वाईट याने एक आत्महत्या करण्याची किंवा अशी दुरवस्था येऊ नये, दुर्दैवी पाळी येऊ नये म्हणून शासनाने मागे झालेल्या अवकाळी पावसाचे जे पंचनामे केलेले अहवाल आहे त्या अहवालाचे पैसे शासनाने त्वरित शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये द्यावे, एवढीच या चॅनलच्या माध्यमातून मला सरकारकडे मागणी आहे। म्हणून या सरकारने त्वरित लोकांचे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे द्यावे हीच मागणी या चॅनलच्या माध्यमातून मी सरकारला करीत आहे। धन्यवाद।